नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण आमच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आहोत. मित्रांनो, नेहमीच एक मी बऱ्याच अनुभवी शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकलंय, की जे डाळिंबाचे ड्रिप जे असतं सुरुवातीच्या काळामध्ये आपण कधी-कधी एक ड्रिप ठेवत असतो, जसं की आम्ही हे ठेवलंय. तर याला हे या ठिकाणी बघा आम्ही एक साधारणतः एक अर्ध्या फुटाच्या अंतरावरती याला ठेवलेलं आहे. कारण आमच्या शेताचा उताराची दिशा ही आहे. याच्यातनं जे पाणी पडेल ते आमच्या खोडांनाच्या भोवती व्यवस्थित मिळेल. आतापर्यंत जास्त आम्हाला पाणी देण्याची गरज पडली नाही, कारण पावसाचे दिवस होते. आम्ही लागवडच केली होती ती जुलैच्या आसपास केली होती. आम्हाला थ्रिप्सचा भरपूर प्रॉब्लेम झाला त्या टायमामध्ये लागवड केल्यामुळं. पण ठीक आहे, त्या काळामध्ये केली होती. पण आता आम्ही याच्यामध्ये काय करणार आहोत, की आता याचं ड्रिपचं डिस्टन्स वाढवणार आहोत. समजा खोडापासनं कमीत कमी 1 फूट ते 1.5 फुटाच्या अंतरावर आम्ही यांना बाहेर शिफ्ट करणार आहोत. पहिली ड्रिप बघा आम्ही ठेवण्याची एक पद्धत ठेवली होती, की हा खोड आहे इथे, याचा स्टेम आहे. तर इथं ह्या खोडाच्यापासून कमीत कमी एक 6 इंच 7 इंचाच्या आसपास आम्ही ते बाजूला ठेवलं होतं. कारण याचं एक घेर आहे पूर्ण, हा जर इथं पाणी पडलं तर संपूर्ण याचा हा एवढा भाग याचा पूर्ण ओला होतो आणि याच्यामुळंही आत्ता माझ्या अंदाजाने एवढी लांबपर्यंत पोहोचले असतील, पण आता लांब पोहोचायला लागलीत आणि याच्या खोडाच्या जवळचं दलदल नको व्हायला. म्हणून आम्ही हा ड्रिप जो आहे तो शिफ्ट करणार आहोत येत्या काही दिवसामध्ये. धन्यवाद मित्रांनो.